संत विचार वारकरी व्यासपीठ महाराष्ट्र राज्य आयोजित एक दिवसीय वारकरी परिषद शनिवार दिनांक 2/5/2026 रोजी SM जोशी सभागृह पुणे येथे पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर अध्यक्षपदी उल्हासदादा पवार, प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज कुबाळे, गणेश महाराज फडतरे, दत्त महाराज दोणे, धर्मकीर्ती महाराज सावंत, मोहनानंद महाराज पुरंदवाडेकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, भारत महाराज जाधव, दिनकर शास्त्री भुकेले आणि निमंत्रक म्हणून भारत घोगरी गुरुजी उपस्थित होते. हरिभक्तपरायण क्षीरसागर महाराज, दिनकर राणा शेट्टे, लाल महाराज वाळुंजकर, दत्त महाराज वाघमारे, दगडू मोरे महाराज इत्यादी शेकडो वारकरी कीर्तनकार उपस्थित होते. पूर्वापार चालत आलेले संत विचार कायम जनमानसात पेरण्याचा संकल्प प्रत्येक वक्त्याने केला. तो संबंध वारकरी स्वीकारतील तेव्हाच खरे. सगळ्यात आवडतं काय स्मशान. कसं काय म्हणजे बाबा, कसं काय म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला कळत की जगात आपलं काहीच नाही म्हणत. ती वैराग्याची क्षणिक आलेली भावना असते. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य, असं विनोबाने त्याचं विवेचन केले. स्मशान वैराग्य म्हणजे त्या काळापुरतं आपल्याला अरे काय आपल्या जगात काही नाही, शेवटी असंच आपल्याला जायचंय ही भावना आयुष्यभर जपणं ते वैराग्य आहे, ते वारकरी तत्व नाही. सगळं काही असू नये, सगळं काही माझं नाही हे आचरणात आणणं हे वारकरी संप्रदायाने सांगितलं. गाड्या खड्या उडवणं आणि गाड्यावर बोर्ड लावणं जसे आमचे राजकीय असतात की नाही, लोकप्रिय ते असतात का असतात फ्लेक्स लावलेले असतात, तसे आचार्य, भागवताचार्य, कीर्तन सम्राट, कीर्तन केसरी अनादर करत नाही. माणसं मोठी आहे पण या पत्राचा काय अर्थ नाही हो. जगद्गुरु संत तुकाराम ही पदवी आहे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजी लोकांनी दिलेली पदवी आहे. आणि शेवटी मी आध्यात्मिक आहे, वारकरी संप्रदाय. मी पहिल्या कमिटीमध्ये होतो पंढरपूरच्या. बाळासाहेब भारती अध्यक्ष 1982 ते 1997 असं जवळजवळ 14 वर्ष पहिली कमिटी 5 लोकांची होती. बाळासाहेब भारती अध्यक्ष. 1973 कायदा झाला पंढरपूरचा. त्याकरता रमदास भाऊ, मनसूर, शेलार मामा आणि समस्त वारकरी मंडळींनी त्याला आंदोलन करावं लागतं. वडव्याच्या उत्पादनाच्या काळातून तो भाग वेगळा इतिहास सांगायचा. पण ही पहिली समिती होती. गंमत बघा, आता काँग्रेसची 2 सरकार गेली, बाळासाहेब भारत गेले राजीनामा द्यायला. त्यात सरकार वेगळं आले ते निवडते म्हणून हे राजकीय शासन. अरे आता म्हणजे तुम्ही सूड आणि द्वेषाच्या भावनेने बघताय आणि दुसऱ्याला कायम कमी लेखता, स्वतःला काहीतरी सेटल आपल्याकडे घेता, हे बरोबर नाही. उच्चनीचा भाव हा नाहीच आहे आपल्याला. म्हणून शंकराचार्यांचं सुद्धा माझ्या घरी मी माध्यपूजन केलं. कोणते? स्वामी स्वरूपानंद सरस्वती द्वारका शारदा आणि ज्योतिर्मठमध्ये जातात. 42च्या क्रांतीमध्ये 11 महिने जेलमध्ये होते स्वातंत्र्य चळवळीत शंकराचार्य. आणि दोन्ही पीठाचे शंकराचार्य एकाच वेळी. इतिहासामध्ये फार क्वचित घडतं. त्यांचे मी पाद्यपूजा केली घरी आपल्या. आणि हे आपलं वेदभवन जे आहे त्याचा पायाभरणी त्यांनी केलेला आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती मी त्यांच्याबरोबर गेलो. बाळासाहेब भारती देशावर त्यांचं प्रवचन चातुर्मासाचं काशी वगैरे मी बऱ्याच ठिकाणी गेलो. प्रवचन संपलं की त्यांचा नारा काय असायचा? धर्म की लोक म्हणायचे जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गो माता की जय, गो हत्या बंद करो. थोडं धर्म की जय हो. धर्म या शब्दाचा बाळासाहेबांची व्याख्या फार मोठी आहे. आता तुम्ही सनातन हिंदू धर्म की जय असं नाहीये, कुठंच नाहीये. म्हणजे मी त्याला अनुलेखन करत नाहीये, पण हे नाहीये, हे अप्रस्तुत आहे सगळं. धर्म या शब्दाची वाक्य जगाडी भारताला दिलेली आहे. आणि म्हणून काय विश्वाची माझी घर आहे सी जायचं व्यापुरीच्या हातात असं एवढं तंत्रज्ञान आपल्याला दिलंय. पण आपणही फार अट्टहासी असतो. आपण म्हणजे असे काही लोक की तुम्ही किती महान सांगितलं तरी आम्ही तुम्हाला अट्टहासाने लहान करून टाकू असे म्हणतो. तो प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नाला आपल्या वैचारिक विचारमंथनातून छेद देणं हे या वारकरी संप्रदायाचं आजचं चिंतन असं समजतो. मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. आज काय झालं, उद्या काय, आज काय घ्यायचं ते करा ना. ते कर्मधर्म फार कर्म म्हणत नाही, पण धर्म याचा तिथे अर्थ काय. आता रिलिजन म्हणजे धर्म हे भाषांतर चुकीचं आहे असं बाळासाहेब भारती म्हणाले. सेक्युलर म्हणजे सर्व धर्म. आता बघा, प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगवेगळे पुढारी आपापल्या पद्धतीने भाषण करतात, ते ठीक आहे. कोणी धर्मनिरपेक्ष म्हणतं, कोणी निधर्मी म्हणतं, कोणी अधर्मी म्हणतं, असं नाहीये. बाळासाहेब भारती म्हणाले सर्व धर्म आदर भाव, दॅट इज सेक्युलरिझम, दॅट इज नॅशनल इंटिग्रेशन. हे बाळासाहेब भारतीने सांगितलं. आणि साच आणि मवाळ तुम्ही आपल्याला सांगितलं फार सुंदर.
हे जेव्हा बाळासाहेब भारदेव विधानमंडळाचे अध्यक्ष झाले, स्पीकर झाले, निवडून आले, सर्वानुमते निवडून आले आणि त्याला सर्वांनी मिळून त्या चेअरवर खुर्चीवर बसवलं आणि सर्वांनी अभिनंदनाची भाषणं केली. त्या अभिनंदनाच्या भाषणाला उत्तर देताना ते म्हणाले की आपण हे जे आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. काय सुंदर वर्णन केलं बाळासाहेब भारदेव. हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. हे विधानसभा, पार्लमेंट, हे फार सुंदर वर्णन आहे. हे सगळे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. आणि मग या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातला देवता कुठली? ते म्हणाले, नाथाने सांगितले म्हणाले, जनता जनार्दन. काय सुंदर शब्द वापरला. जनता जनार्दन ही या लोकशाही मंदिरातली देवता आहे. फार सुंदर, फार छान नाही. आणि मग म्हणून नाथ म्हणतात जनहेच जनार्दन, एका जनार्दन. हा अभंग त्यांनी तिथे कोट केला बाळासाहेब भारदेने आपल्या भाषणामध्ये. जनहेच जनार्दन ही देवता आहे, प्रत्येक माणसामध्ये देवता. आणि त्याच्या कल्याणाची हा सुंदर शब्द वापरलाय. साधक आणि बाधक चर्चा, म्हणजे पाठिंबा असणारे, पाठिंबा नसणारे, ट्रेझरी बँक आणि सत्ताधारी म्हणजे अपोजिशन. त्यांनी साधक आणि बाधक चर्चा करणारी जी उपासना, ती उपासना करणारे म्हणजे तुम्ही आमदार, असं बाळासाहेब भारदेव. आता कशाचे उपासक आहेत आताच्या काळात तुम्ही काही बोलत नाही. साक्षात तुम्ही विधिमंडळामध्ये अपशब्द रोज वापरता, फार वाईट पडतो. बाहेर राज्याचा मंत्री माईपूर्ण शिव्या देतो. आई बहिणीवर अरे काय लावले काय म्हणजे काय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर कर्तव्य पण आपले आहेत. शब्द कोणता वापरावा, सायचा आणि बाबा विठुलवाणे नसा, शब्द जैसे कल्पना अमृताचे, हे बाळासाहेब भारदेने त्यांच्या भाषणात त्या ठिकाणी सांगितलं. आणि तसं विधिमंडळ, तसे आमदार, तसा म्हणून समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण हे एकमेकाला संलग्नच आहे. कोणतंही तुम्ही कारण असं सगळ्यांना स्पर्श करून जातच आपोआप, तुमची इच्छा असं नसो. पण तुम्ही कसं असलं पाहिजे ते वाईटरी संप्रदाय तत्वज्ञान आपल्या सर्वांनी सांगितलं. हे तत्वज्ञानाला मूळ छळणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्याबद्दल आपल्याला जागरूक पाहिजे. मुख्यमंत्री आले, त्यांच्यावर एक पालकमंत्री होते, माझे पालकमंत्री खूप होते माझे. त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की जोग महाराजांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, तरी शिक्षण संस्थेबद्दल आम्हाला माहिती नाही. प्रामाणिकपणे सांगितलं. मग मी त्यांना समजावून सांगितलं काय काय आहे. 1916 साली कुणी स्थापना केली? जोग महाराज, देशमुख महाराज, बंकट स्वामी, बाबासाहेब वगैरे वगैरे 11 नाव आहे. त्यामध्ये कॉम्रेड विनायकराव भुसकुटे जे 42च्या चळवळीमध्ये जेलमध्ये होते आणि ज्या भुसकुटांच्यामुळं काय वाचावं हे आम्हाला कळालं असं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं. ते भुसकुटे हे 11च्या पैकी एक विश्वस्त होते. किती लोकांना माहिती? किती लोकांना माहिती? बंकट स्वामी विश्वस्त म्हणजे त्या 11च्या यादी जरी तुम्ही पाहिली ती वेगवेगळ्या घटकातली माणसं त्या 11 त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी विश्वस्त आहे. 1916 आता त्याला देखील 110 वर्ष झाली. तरी सुद्धा तुम्ही जाती, वर्ण आणि याच्या नावावरून किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराज किंवा संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही असं कोणी म्हणालं तर मग फार म्हणावं लागेल. तो माणूस किती मोठा असतो, पदाने माणसं मोठे होते, त्याचं नाव घ्यायचं मला जरूर नाही. परंतु अमुक एकच ग्रंथ आहे आणि हा नाही. हे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांची किव वाटली मला. आणि त्यांच्या पाठीमागे धावणारे जे लाभार्थी आहेत या संघटनेचे काही, या संघटनेचे म्हणजे वारकरी संप्रदायाचे काही मोजके लाभार्थी मोठे प्रमाणे त्यांच्या पाठीमागे फिरतात याची मला अत्यंत लाज वाटते. अत्यंत सरकार आणि दुःख त्याचं चिंतन करण्याकरता आजची परिस्थिती म्हणून त्याने पहिला फोन केला. त्यांचं निवेदन जेव्हा दूरदर्शनला मी ऐकलं पहिला फोन केला. आणि आता मौलिक आंबेडकरांचं सरकार असेल 100 गावात कुठे ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला कुणी अधिकार दिला की ग्रंथ आहे का नाही सांगण्याचा. आणि परवाच्या माझ्या मंडळीच्या भाषणात मी सांगितलं मी आमदार असताना भारताच्या शिष्टमंडळामध्ये अनेक ठिकाणी गेलो, जवळजवळ 20 देशामध्ये गेलो, अमेरिकेत गेलो, कॅनडामधून अमेरिकेत गेलो. कॅनडाला आमची कॉन्फरन्स होती कॉमनवेल्थ राष्ट्रांची ऑन डेलिगेटेड लेजिस्लेशन, त्याला सबऑर्डिनेट लेजिस्लेटिव्ह कमिटी म्हणतात, की जिथं कायदे बनवतात ते कसे आहेत प्रत्येक देशामध्ये त्याचा अभ्यास करण्याकरता आम्ही गेलो. वॉशिंग्टनला गेलो, कॅपिटॉल न्यू टाउन जे नवीन शहर आणि जुनं शहर
पार्लमेंटमध्ये मी वॉशिंग्टनला गेलो. जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आजही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी वॉशिंग्टनमध्ये. त्या वॉशिंग्टनच्या ग्रंथालयात मी गेलो आणि तुम्हाला खरं सांगतो की तिथं सगळं फिरत असताना मी पाहिलं तुकारामाची गाथा आणि संतश्रीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची वॉशिंग्टनच्या सांगतो मी वॉशिंग्टनच्या ग्रंथामध्ये मी गाथा पाहिली आणि ज्ञानेश्वरी पाहिली आणि तरी हे ग्रस्त म्हणतात की ते ग्रंथ आहे का नाही कोणा पण कुठे अधिकार दिला हे हेतुपुरस्सर होते. म्हणजे मौलींच्या आई वडिलांना शेवटी जलसमाधी घ्यावी लागली. त्यांना प्रचंड छळलं. पैठण पासून पार काशीपर्यंत त्या काशीचा अर्थ उल्लेख केला. एक वेळ त्या शास्त्रात आपल्याला काही म्हणायचं नाही. चांगले अभ्यास करणं कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करणं का वाईट नाहीच आहे. अभ्यास आपण केलाच पाहिजे, चिंतन केलंच पाहिजे, मनन केलंच पाहिजे. त्याचा अर्थ भावार्थ बाळासाहेब भारतीय सांगायचे अर्थ भावार्थ पतितार्थ अन्वयार्थ आणि गर्भेदार्थ हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा कुठला शब्द ते वापरायचा तो आपण केलाच पाहिजे. ते चिंतनच तुम्ही थांबवायचा प्रयत्न करताय. आणि सगळा हा जो बहुजन समाज आहे, बहुजन या शब्दाची व्याख्या फार कीर्तनाचा फळ, कुस्तीचा फळ, लावणीचा फळ, फळ ह्या शब्दाच्या वेगवेगळे. पण कीर्तनाचा फळ आपण असं का मी लहानपणी मामासाहेब दांडेकरांची अगदी 4थी 5वीत असताना आमच्या रवींद्र माळवकर बसले एवढं मोठं मंदिर. माझी आई मला तिथे कीर्तनाला घेऊन जायची. अगदी 4थी 5वी पासून पहिल्या ओळीत असायचं. पहिल्या ओळी कीर्तन आहे प्रचंड गर्दी असायची. म्हणजे एवढं मोठ्या मंदिराचं सभामंडप आणि बाहेर लाऊड स्पीकर लावलेलं असायचं. लोक कीर्तनाला आलेले असायचे. ते कीर्तन मनापासून त्या ठिकाणी ऐकायचे. या कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा जनजागृती होते आणि मला एक प्रकार मामासाहेब तर त्यावेळी 1916 जे ट्रस्टी होतेच आपल्या पहिले पण हे किती लोकांना माहिती आहे की गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं पूर्ण घराणं त्यातले अनेक लोक 42च्या क्रांतीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून चळवळीमध्ये होते. किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? लोकांना काहीच माहिती नाही. जे आता हे वरवर जे बोलत आहेत त्यांना काहीच माहिती नाही असं माझा दावा आहे. त्यांच्या परिवारातले एक त्यांच्याच परिवारातले 1952 म्हणजे त्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. पालघरमधून निवडून आले. पालघरमधून 2 वेळा. हे का सांगतो मुद्दाम की त्यांची विचाराची दिशा कोणती आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हे काही माहिती नसताना दिशाभूल करू आणि आपलं वर्चस्व. मला आता एक साधी गोष्ट सांगतो. मी आता ज्यांनी सांगितलं हा ग्रंथ नाही तो ग्रंथ नाही ते ठीक आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये कोषाध्यक्ष आहे. अयोध्येच्या राम मंदिराची केस तरी काय 1936 पासून स्वातंत्र्यपूर्व काळात शिया विरुद्ध सुन्नी नंतर मग हिंदू अशी तिहेरी केस आहे. हे 1936-37 त्याच्यानंतर आणखीन त्यामध्ये भर पडली आणि 1946ला पुन्हा ती केस सुरू झाली स्वातंत्र्यपूर्व काळापासून. नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि गमत तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा सर्वपक्षीय सरकार की ज्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर सगळे पंडितजीच्या मंत्रिमंडळात. पंडितजींना विरोध केलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलेलं होतं. हे मोठे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तरी आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतो. हे सगळं मी काय सांगतोय की या सगळ्या प्रवाहामध्ये हे सगळं घडत असताना आपण जर हे असे करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं समाजाचं काय होणार आहे, काय होणार आणि त्याचंच खरं म्हणजे प्रामाणिक चिंतन म्हणजे. आणि म्हणून मी सांगतो की आलेल्या प्रत्येक सरकारने कोणत्याही पक्षाचं असू द्या 1952 पासून ते आतापर्यंत सगळ्या सरकारांनी सगळ्या पक्षांनी देशातल्या काय सांगितलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल अंतिम निर्णय तो आम्ही सगळे मान्य करू. सगळ्या पक्षांनी मान्य केलं. निर्णय लागला सगळ्या पक्षांनी स्वागत केलं. कुणी त्याला विरोध केला. यांनी मंदिर आणलं यांनी मंदिर कुणी मंदिर कोणी आणतं का हो देवाला कोणी घेऊन येते काय आणि ते चित्र दाखवले लहान आम्हाला घेऊन पंतप्रधान मला फार वाईट वाटतं. काय तुम्ही म्हणजे काय करताय काय आता ते नॉन बायोलॉजिकल असं होतं हो आणि त्यांचे खात्यात त्यांना विष्णूचा अवतार म्हणजे त्यांचं त्यांना लगभग विष्णूचा अवतार असलेला त्याबद्दल काय त्यांच्याबद्दल मला टीकाही करायचं नाही कारण ते पद ते सर्वोच्च वैधानिक असं पद आहे. त्यांच्याबद्दल आपल्या पदाबद्दल आपल्याला आदर बाकी काही नाही. आणि हा सगळ्यांचा संप्रदाय आहे आणि आज मला त्यांच्या घरामुळे येता आलं आणि मी सगळं विचारू म्हणजे
माझे जन्मतारीख वगैरे वय मी म्हटलं ते सगळं विसरलो, कारण संतांचं दर्शन झालं, तुमचं दर्शन झालं आणि वेळोवेळी असे कार्यक्रम व्हावे आणि यातून असं तुकाराम महाराज असं म्हणतात, विधी आणि निषेध धर्माचे दोन अंग आहेत. जर तुम्हाला विधी कळला तर फार उपयोगाचा होत नाही, पण निषेध कळला पाहिजे की हे करायचं नाही. आणि म्हणून आणि तुकाराम महाराजांनी वैदिक धर्माबद्दल बोलताना एक अभंग प्रसिद्ध केला, वेदाचे गह्वर न कळे पाठका, अधिकार लोका गेरा नाही, विठोबाचे नाम सुलभ सोपारे, सारी ही कसरे वशून. पुढे काय जाणत्या काय नाही असंभव आहे मंत्र काळ हे ऋतू सकळ मुळजन. तुका म्हणे शेवट सांगता, विधी निषेध लोकला उच्छेद या झाला मार्गाचा. हा वैदिक मार्ग नष्ट झालेला आहे. कारण का, तो ज्या वेदात हा धर्म सांगितला त्या वेदाचा अर्थच कोणाला कळत नाही. म्हणजे ज्यांना वेद पाठ आहे त्यांना कळत नाही आणि बाकीच्यांना त्याचा अधिकारच नाही. म्हणून या कलियुगाचा धर्म काय आहे, विठोबाचे नाम सुलभ सोपारे, कारी एक सरे वस्तू. दुसरा असं तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. आणि पुढे काय, ये आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संप्रदायाचा उद्देश आहे सर्व नामस्मरण सोडून जो काही धर्म म्हणून कर्मकांड विधी निषेध नैमित्तिक कर्म सांगितलं याचं खंडन करणं आणि नामस्मरण हाच एक धर्म आहे हे लोकांकडून करून घेणं हा वारकरी संप्रदायाचा उद्देश आहे. आणि वेळोवेळी घडावं. आता वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये आता आमच्या संस्थेमध्ये घटना सांगतो मी की एक गणेश शास्त्री आले, ते कुठले मोठे बाबा हवन करू आपण आणि काही मुलांना मुंजई करू. ते म्हटले एकदा बोललं बरं की कधीच संतांनी नाकारलं, तू काय माझ्या डोक्यावर बसला आहे परत बाप कशाला करतो. परंतु आमच्या त्या संस्थेत आता काय झालं, तुम्ही काय जग जाहीर 108 कुंडी घेतलं तर हे कर्मकांड जे तुम्ही त्याचा विरोध करतो, समोर करतो, म्हणजे इथंच बोलतो असं तिथेही बोलतोच नाही, त्याच्यात बोलतो लिहितो. तर हे कर्मकांड पुन्हा येते आणि ते कर्मकांड आलं की त्याचं नेतृत्व पुरोहिताकडे आहे, त्याला पुरोहिताला प्राधान्य वाटतं. आणि वैष्णवाला जे वारकरी संप्रदायामध्ये पूज्यता मिळाली म्हणजे ती भागवतातून शरदून असं तो भागवताचा श्लोक आहे. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणापेक्षा तुळशीमाला धारण केलेला अखंड नामस्मरण करणारा वैष्णव अधिक पूज्य आहे. कारण वैष्णव 2 कुळाचा उद्धार करतो, पण वेद पाठ केला तर वर्णाभिमानाने तो स्वतःचाही करत नाही, नाटकाचा. म्हणून हा वैष्णव श्रेष्ठ आहे. ही वैष्णव श्रेष्ठता जी भागवताने स्थापन केली, वारकरी संप्रदायाने मांडली, ती समाजात रुजली पाहिजे. हा संप्रदायाचा हे आहे. आणि कर्मकांड नाकारणे गेलं पाहिजे. बराच वेळ बोललो म्हटला तर उभं राहिल्यावर ताकद झाली. ठीक आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. आसूड लाईव्ह करता रोहन सोनवणेसह राहुल सावंत, पुणे.